नमस्कार मंडळी. तर इथं आपण बघा जे लोणी होतं ते स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि इथं मस्त असं आपण आता जे लोणी आहे ते तूप बनवण्यासाठी कडवत ठेवलेलं आहे बघा. तर आपल्याला आता अर्धा किलोचं तुपाला गिऱ्हाईक आलेलं आहे. मग जे साठवणीचं शिल्लक आहे ते ताजंच आहे ते पण. आणि हे थोडं लोणी तर ते मी आता कडवून शिना घेत आहे बघा. तर जेवढं आपण चांगलं कडवतो तेवढं रवाळ असं छान म्हणजे लागतं खायला वगैरे. तर आता आपण चांगलं कडकडून असतं बघा, हे तूप आहे ते कडवून घेतो. तर असं कडवून घ्यायचं चांगलं. तर हे जे फेस आहे तो असा कमी झाला पाहिजे आणि असं थोडंसं नको तांबूस कलर आला की आपण गॅस बंद करणार आहोत, नाहीतर मग जे तूप आहे ते जास्त नाही कडवलं जातं. तर आता याचा फेस जो आहे तो बघा कमी व्हायला लागला आहे, अजून गरम आहे. तर छान असं आपलं जे तूप आहे ते कडलेलं आहे. आणि इथे बघा मी मस्त अशी कवळी आपली शेतातली जी गवारी आहे ती अशी गवारी बघा काढली. कारण ह्या वेळेला म्हटलं जरा कवळी आहे तीच काढायची. कारण 2 बाजारी 20 रुपये पावशेरनंच घातलेली आहे बघा, कारण अशी पुढं गेलेली होती गवारी. तर या वेळेला जरा कवळी अशी मी गवारी काढली. बघू आता म्हटलं 30 रुपयानं जाईल, देशी गवारी आहे. तर ही सकाळी थोडी काढून घेतली, संध्याकाळी थोडी काढायची लवकरच. तर ही आपली शेतातलीच बघा देशी गवारी आहे. ते बघा मी मस्त असं बनवत आहे म्हणजे भाकरीचे तुकडे. त्या शिल्लक राहिलेल्या भाकरी होत्या तर त्याचं मी बनवत आहे बघा त्या तुकड्याचे. आता मात्र कुठं करायचं, मस्त असे आपले तुकडे बनवते. तिथं आपला कांदा मिरची भाजत आला. तर इथे बघा आपले मस्त असे जे तुकडे आहेत ते तयार झालेत भाकरीचे. सोनू रे गोंधळवाडीचा मागच्या शनिवारी. हां, मागच्या शनिवारी गाठ पडला होता माहिती आहे का. जरा गवार दिली त्याला. म्हणलं अरे बायकोचा फोटो दाखव की. दाखवला की. कसले आहे मग हे जेवण आहे ना, मामाची पोरगी आहे का तशी आहे सेम. म्हणलं दुसरी सावळी आहे वंदा मामाने. ती म्हणली की सोनू म्हणला दुसरी पणीच आहे असं म्हणला. आता तेवढ्या पण मिळणार म्हटलं. पण तर काही वाईट आहे, छान आहे मस्त. प्रणवी होय की नाही. गोरी पाहिजे म्हणायला नाही. गोरी पाहिजे म्हणायला नाही. कशाला काय म्हणायचं बाळा, आजकाल आधीच पोरी मिळणं झाल्या त्या होय की नाही. शेतकऱ्याच्या मुलांना मिळणार ती ना, नोकरी असली थोडीफार तरी पण मग म्हणते ती शेतीचं जरा का होईना पाहिजे असं म्हणाले. त्यामुळे मिळणं झालं त्या. मग जरा दिसला, मग जरा गवारी दिली त्याला आणि म्हणलं बायकोचा फोटो दाखवला त्याचा बायकोचा जोडीचा फोटो. पलसातच आहे राहायला तो, गोंधळवाडीत नाही वाटतं. म्हणलं कुठे आहेस, गोंधळवाडीत गेलास काय राहायला. नाही म्हणलं पोलीसमध्ये. काय माहिती आता आधी बाळ विचारले ते. घर सोडून काय. हां, गुपचूप लग्न केलं म्हटलं. पण आता एक नाही 2 नाही. बघा मस्त असं बटाट्याचा रस्सा बनवला आहे जेवणामध्ये. इथं मस्त अशा बघा चपात्या केल्या त्या आपल्या घरच्या गव्हाच्या. ह्या चपात्या त्यानं खूप छान अशा होत आहेत. तर इथं चपात्या वगैरे अशा बनवून झालेत. तर इथे बघा मी आत्ता एवढी गवारी काढली. तर आता एवढी निघाली गवारी आपली. आणि गवारी जर म्हणायला गेलं तर अशी कवळीलूस अशी गवारी आहे बघा. आणि बाजारामध्ये कसं होतं तर अशी कवळी गवारीच घेतली जाते जास्त करून. जरा जरी बघा तुम्हाला तर मी दाखवते डेमो गवारीची. जर अशी गवारी जर असेल तर बघा ही अशी बियाची निबर तर अजिबात बाजारामध्ये घेतली जात नाही बघा. मागच्या टायमाला असली गवारी माझी जी होती ती अक्षरशः ठिक्क भरून एका आठवड्यात फक्त गवारी एका गुरुवारी काढली नाही. त्यामुळे अशी गवारी झाली होती, ठिक्क भरून निघाली होती. अगदी 15ला अर्धा किलो द्यायची बारी आली. कोणीही घेतली नाही जास्त. कशी तर करून बाजारामध्ये खपवून यायला लागली होती बघा. तर आता आपली शेतातली बघा ही अशी कवळी मी जी गवारी आहे ती मी आता काढली एवढी अशी. ही बघा अशी आहे कवळी लुस अशी गवारी आहे बघा ही. तर अशी जर गवारी असेल तर बाजारामध्ये बघा घेतली जाते गवारी लगेच. पण जर कवळी वगैरे नसेल
तर नाही घेतली जात. 30 रुपये पावशेरनं अशी गवारी बाजारामध्ये जाते. आता मी इतक्या बाजारी गेले, पण काय झालं की बाजारामध्ये गवारी भरपूर आली, भरपूर प्रमाणात यंदा गवारी म्हणायला गेलं तर आलं आहे बघा. त्यामुळं गवारीला जास्त दरच नसायचं, 20 रुपये पावशेरनंच. पण जर अशी जर गवारी मी तुम्हाला मग अशी आता ही दाखवली गवारी, अशी जर आपण जर गवारी नेली तर 20 रुपये पावशेरनं पण कोण घ्यायला नको म्हणते. अक्षरशः मी 10ला आणि 15ला अर्धा घालून आली गवारी. कारण ही आणून तर घरामध्ये बघा काय करायचे, अगदी यामध्ये थोडे थोडे बी तयार व्हायला. फक्त एका आठवड्यामध्ये बाहेर गेलते त्यामुळे काढता आलं नाही आहे मला गुरुवारी. तरी गवारी अशी आली. तर आता आपली एवढी निघाली. उद्या गुरुवार बाजार आहे आणि उद्या राहिलेली वगैरे अशी कवळी गवारी पूर्ण तोडून घ्यायची आणि उद्या बाजारामध्ये विकण्यासाठी न्यायची. तर बाहेर बघा भरपूर असा अंधार पडला आहे. आता 7:45 वाजायला आले संध्याकाळचे. तर स्वयंपाक वगैरे माझा आवरला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनेलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.